श्रावकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी दान, परोपकार आणि शुद्ध भावनेचे आचरण अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन परमपूज्य मुनिश्री 108 वीरसागरजी महाराज यांनी केले. स्वर्गीय भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वालचंद शिक्षण समूहाच्या ग्रीष्मकालीन वाचन उपक्रमात WIT जैन टेम्पल येथे ते बोलत होते. श्रावकाचे कल्याण कसे होते या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की साधूंचे कल्याण तप, त्याग आणि ध्यानातून होते, परंतु संसारात वावरणाऱ्या श्रावकाकडून नकळत हिंसा घडते. त्यामुळे आत्मशुद्धीसाठी सत्कर्मांचा स्वीकार आवश्यक ठरतो. दान करताना योग्य पात्राची निवड महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. दिगंबर साधूंना दिलेले आहारदान श्रेष्ठ मानले जाते, कारण ते संयम, त्याग आणि धर्माची प्रेरणा देतात. तसेच इतर पात्रांनाही विवेकाने सहाय्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून